तेजल मॅडम यांच्या नवऱ्याचं नाव काय? संदेश गोताड. संदेश म्हणजे काय तर मेसेज नाही का. असाच एक वेळ संदेश आपला कुठेतरी गेलेला असतो आणि संदेश मेसेज करत असतो रात्री. काय मेसेज करतोय तर फक्त गुड नाईट, त्याच्या पुढे काहीच नाही. मग मॅडम म्हणतात अरे राजा एक वेळ करतोस आणि झोपतोस. याच विषयावर माझं गीत आहे, लक्ष असू द्या. माझ्या कोडगाव कोळी समाजाचे माजी अध्यक्ष माझे मित्र भास्कर महादेव पाटील यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद. तसेच मुंबई मंडळाचे कार्यकर्ते विवेक धर्म पाटील 200 रुपये धन्यवाद. तसेच महाकाल भवनचे शिष्य युवराज वडद भोईवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. ऐका ना धनी माझी कहाणी, त्याच्यामध्ये काय म्हणतात संदेशला बघा. ऐका ना धनी माझी कहाणी आता तरी मनावर घडा. संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा एक वेळ नको 3-4 वेळा तरी करा. गाण्याला अर्थ आहे. संदेश म्हणजे मेसेज. त्याच्यात काय म्हणते आपल्या नवऱ्याला की संदेश रात्रीचा एक वेळ नको, फक्त गुड नाईट नको. गुड नाईटने माझं काहीही होणार नाही. कारण मॅडम पण कशा तगडी आहे तो. एक मेसेजने काय होणार आहे सांगा मला. 3-4 वेळा कुठं संदेश करेल तेव्हा त्यांना शांती लागेल, अशी लागणार नाही. म्हणून ऐका ना धनी तसेच माझ्या कोडगाव कोळी समाजाचे उपाध्यक्ष भाई महाराज काबरेकर 200 रुपये. तसेच मुंबई मंडळाचे कार्यकर्ते महेश कमल्या वास्कर 100 रुपये धन्यवाद. ऐका ना धनी माझी कहाणी आता तरी मनावर घडा. संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा एक वेळ नको 3-4 वेळा तरी करा. संदेश रात्रीचा एक वेळ नको 4 वेळा तरी करा. ऐका ना धनी माझी कहाणी आता तरी मनावर घडा. ऐका ना धनी माझी कहाणी आता तरी मनावर घडा. संदेश रात्रीचा एक वेळ नको 4 वेळा तरी करा. तेजल पवार यांनी आम्हाला प्रश्न केले आहे. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर, त्याची उंची किती आहे? तेथे एक वृक्ष आहे, त्याचे नाव काय? त्या वृक्षाचे महत्व काय? मॅडम तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दुसऱ्या बाजूला देण्याचा प्रयत्न करू. परंतु आमचा प्रश्न तुम्हाला आहे की विलांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी ज्यावेळी तिचं लग्न ठरलेलं असतं आणि त्या लग्न ठरलेलं असल्यामुळे तिच्या लग्नामध्ये अनेक जनावरांचा बळी जाणार असतो आणि त्या बळी जाऊ नये म्हणून ती शबरी अर्ध्या रात्री पळून गेली. त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला आणि का घेतला हा आमचा प्रश्न आहे. प्रश्न शास्त्राधारे द्यायचा आहे. उगाच काहीतरी सांगू नका. येत असेल तर द्या, जबरदस्ती अजिबात नाही. म्हणून धावता कार्यक्रम करत आहे. मॅडमांचं नाव काय? संतेज. त्यांचा म्युझिकल ग्रुपचं नाव काय? संतेज. या संतेज नावाची फोड मी कशा पद्धतीने करत आहे लक्ष असू द्या. माझ्या दर्या देवाला वाहुणार सोन्याचा सन फॉर संदेश ते फॉर तेजल. तेजल मॅडम गाण्याच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. सन फॉर संदेश ते फॉर तेजल माझ्या शिवाय दूर नात. सन फॉर संदेश ते फॉर तेजल माझ्या शिवाय दूर नात. संदेश नावात पाठवून लागतोय मॅडम, संदेश नावात पाठवून लागतोय नेहमीच फॉर जगन्नाथ. म्हणून सन फॉर संदेश ते फॉर तेजल, सन फॉर संदेश ते फॉर तेजल माझ्या शिवाय दुधनाथ, माझ्या शिवाय दुधनाथ. संदेश नावात पाठवून लागतोय
लागतोय देवीच्या मार्ग नाही लायकीची बेसूर गायकीची मॅडम तुम्हाला जाता जाता इशारा देत आहे लक्षात असू द्या आणि पहिली वारी शिस्तीत केलेली आहे जर तुम्ही दुसऱ्या वारीमध्ये काय आगाऊगिरी करण्याचा प्रयत्न केला तर दुसरी वारी माझ्या हातात आहे कोणीही जायचं नाही इथून म्हणून नाही लायकीची बेसूर गायकीची तुला कळेन कुठलाच राग तुला कळेन कुठलाच राग दुसऱ्या बारीच्या शिस्तीत वाग नाहीतर तोंडाला लावी लाग 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 नाही लायकीची बेसूर गायकीची नाही लायकीची बेसूर गायकीची तिला करे ना कुठला राग तुला करे ना कुठला राग मंडळी माझी पहिली बारी संपली असं जाहीर करतो गणपती बाप्पा